शेवग्याच्या शेंगाची पटकन होणारी सुकी भाजी पाहूया। खूप जास्त कोणतेही वाटण वगैरे न बनवता पटकन अशी भाजी बनली जाते। अगदी चटपटीत अशी कांदा लसूण मसाल्यातली भाजी ना, चवीलासुद्धा तितकी छान होते आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी असेल। तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर शेवग्याच्या ना 2 ते 3 शेंगा मी बारीक तुकडे केले होते आणि सोलून पाणी घालून थोडंसं मीठ घालून ना शिजायला ठेवले। थोडंसं वाटण करून घेऊ। खोबरं घेतले ओलं, 1 हिरवी मिरची, थोडंसं आलं लसूण कोथिंबीर आणि 1 चमचाभर जिरं घालून नाही वाटण करून घेऊ। तर मी जिरं फोडणीमध्ये घालणार होती, यासाठी वाटणामध्ये जिरं घातलं नाही आहे। तर छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। पाणी वगैरे न घालता सुकं असंच वाटलं पाहू शकता। तर हे वाटण असं आपण आधी बनवून ठेवलं म्हणजे पटकन हवं तेव्हा पटकन ही भाजी बनवली जाते। शेंगासुद्धा छान शिजल्या होत्या। लगेचच फोडणी बनवून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे 1 मोठा चमचा। तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालून घेते, थोडंसं जिरंसुद्धा घालून घेते। वाटणामध्ये जिरं घातलं तर फोडणीमध्ये घालायची गरज नाही, तर मी वाटणामध्ये घातलं नव्हतं, यासाठी थोडंसं जिरंसुद्धा घालून घेणार आहे। तर कांदा घालून घेतला आहे, कांदा बारीक बारीक चिरला आहे। तर आपण सुकी भाजी बनवतो यासाठी ना कांदा नक्की वापरायचा आहे, बारीक असा। कांदा जरा वेळ परतून घेऊ। तर जिरं मी घालून घेतलं, मोहरीसोबत घातलं नव्हतं तर आत्ता जिरं घातलं। जिरं कांदा थोडा झाला म्हणजे ना टोमॅटो अगदी बारीक चिरला आहे। टोमॅटो कांदा चांगला परतून घेते आणि यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेते। तर या वाटणामध्ये आपण ही सुकी भाजी बनवू शकतो किंवा अगदीच आवडत असेल तर रस्सा भाजी बनवली थोडी तरीसुद्धा छानच होते। तर मी आज अशी सुकी भाजी बनवत होती, तर वाटलेलं वाटणसुद्धा घालून घेते। सुकं खोबरं, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण आणि जिरं घातलं तरीसुद्धा चालणार आहे। तर यामध्ये आपण आवडीनुसार मसालेसुद्धा घालू शकतो, पण मी अगदीच ना कांदा लसूण मसाला घालून असं हे बनवलं होतं। तर छान अशी चव आली होती कांदा लसूण मसाल्यामुळे। तर 1 ते 1.5 टीस्पून कांदा लसूण मसाला घालून घेते किंवा आवडीनुसार आपण मालवणी मसाला, साठवणीचा कोणताही लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे। मसाला घातला आहे आणि जरा वेळ परतवून घेते। तर यामध्ये चवीनुसार ना थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे, थोडीशी हळद घातली आणि शेंगा शिजवताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, यासाठी आता अगदीच कमी घातलं आहे। तर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। मसाले परतवून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये शिजवलेल्या ना शेवग्याच्या शेंगा घालून घेऊ। शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तर ना आपण नेहमीच बनवतो, पण या पद्धतीनेही सुकी भाजी ना कांदा लसूण मसाल्यातली खूप छान अशी बनते, अगदी चटपटीत। नुसती अशी खायलासुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल अशीच होते। यासाठी शेंगासुद्धा अगदीच ना कच्च्या किंवा खूप जास्त न शिजवता अशा शिजवलेत मी। यासाठी त्या वेगळ्या शिजवून घेतल्या होत्या थोडंसं पाणी आणि मीठ घालून। तर पाहू शकता या ठिकाणी थोडंसं पाणी घातलं मी, म्हणजे मसाला शेंगा व्यवस्थित मिळून येतील यासाठी। आणि परतवून मंद आचेवर मिनिटभर वाफवून या ठिकाणी आपल्या सुका शेंगाची भाजी बनवून तयार झाली। तरी साधी सोपी सुक्या शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला सुद्धा आवडली ना, तर व्हिडिओ खाली 1 लाईक करा। तुम्ही सुद्धा अशीच भाजी बनवतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत। तर पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपली भाजी बनवून तयार झाली आणि चवीलासुद्धा तितकीच भारी अशी भाजी बनली जाते। त्या ठिकाणी मी गॅस बंद करून घेते आणि बाजूला सर्विंग बाऊलला काढून घेते भाजी। तर ही भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसती अशी खाण्यासाठी सुद्धा ना खूप छान अशीच होते कांदा लसूण मसाल्यातली। तर तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी सुकी ट्राय करा। तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू जी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईबसुद्धा करा। रेसिपीज आवडत असतील तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।